नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो नदीवर बाहेरकडे. तर नदीवर आलो होतो तर नदीला पाणी सोडलं आहे. ही पेश नद आहे. पेश नदीला पाणी सोडलं आहे. ते माहीत नाही किती पाणी सोडलं आहे, किती गेट सोडले आहे. चला मी तुम्हाला दाखवते किती पाणी सोडलं आहे. तर पहा, चांगली लबालब भरून चालली आहे नद. चांगली भरून चालले. किती गेट सोडले ते माहित नाही. बहीण मी सांगत नाही, काही नाही, दवंड देत नाही, पाणी सोडून देत नदीला. मला तर वाटते आज रात्रीच पाणी सोडलंच नाही. ही पेश नद आहे, बहुत खतरनाक नदी. या नदीवर 3 डॅम आहे. ही 3 डॅम आहे या नदीवर. चांगली भरून चालली ही नद. पेश नद आहे. बाप रे बाप का पाणी आहे भयानक. ह्या कचरा वाद चालला, काळ्या कोळ्या घोडं वाद चालले. माहित नाही एवढा कुठून आला तो या गदाडा. मोठी खतरनाक नदी आहे मित्रांनो. या नदीमध्ये कधी पोहण्याचा प्रयत्न करजा नको, नाही तसं आल्यावर मरून राहन, बुडून राहन. वाचवायला कोणी येणार नाही, कारण खतरनाक नद आहे. पहा बरं किती भरून चालले. तर बहुतेक आज रात्री चांगला पाणी पडला तिकडं वर, तर डॅम भरला असा तर ते गेट सोडून दिले त्याईनं. पण सांगायला पाहिजे नव्हतं, गावात दवंडी द्यायला पाहिजे नव्हती, सांगितलं नाही त्याईनं. आलं इकडलं प्रशासन बरोबर नाही आहे. पहा किती भरून चालली नद. तर चला तुम्हाला समोरून दाखवते नद कशी काय. तर बहुत खोल नद होती, लगेच पाणी सोडलं नदीला. ही नदीचे थळ वे. आणि हा बापरे, इथं तर साप आहे. कोणता साप आहे चला तुम्हाला दाखवते. हा साप पा दिसते का तुम्हाला? तर बाय तो माकड पाहू राहिला. पा झूम करून दाखवते. बाय हा साप. मला आपल्याला वाटतं साला कुठं गेला. तर डोमा असन, तर डोमकाड्या ढोंड्या असन त्या. बहीण माय लगेच पाणी सोडलं. दोन्ही थड्या भरून गेल्या चांगल्या. सापा वाहत आल्या नदीत. विचार करा किती पाणी सोडलं असं. तर लगेच खोल नद आहे. 15-20 फूट खोल नद आहे अंदर. फूट खोल आहे नद. पेश नद ही मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगते, पेश नद ही. पेश नद वे. पा किती मोठी नद दिसते. इकडं आलो तर संडासगड चाला पा म्हणलं, संडासगड जाऊन पाव. रात्री पाणी झालं, नदीला पाणी येते का नाही. पण ते आलं तर खरंच झालं, पाणी सोडलं नदीला येईना. पहा किती कचरा वाद चालला. ह्या कावे फेस काय क्षार वे ह्या माहित नाही. मार फेस आहे, फेस वाद चालला. आणि पाणी तर बहुतेक असं वाटत आहे वाढत चाललं. वाडीवर पाणी असं वाटत आहे. चालेल किती 16 गेटा माहित नाही किती गेट सोडले येईन. तर तो एक पिच्यात गोटा दिसते, तुम्हाला दिसत आहे का तो गोटा? तो गोटा बुडच आहे. तो 10-12 फूट उंच गोटा आहे तो पाण्यामध्ये. चला ह्या साप होता, माहित नाही कुठे गेला इच्छा साप. तर
पहा मित्रांनो, पेश नदीचे पाणी. बहीण मी आता बरं हिवाळा लागतं ना, पाणी सोडलं आहे ना. आतावरी पाणी नाही सोडलं. पहा कसे खतरनाक भरून चालले. आणि इकडे वर मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई मंदिर, कृष्ण भगवानचे मंदिर आहे इकडं. ते आता तुम्हाला मग दाखवीन नंतर. ते पहा किती मोठं खोड वात आलं दाखवत तुम्हाला. पहा का हे तर सारं समजून आलेलं, मला वाटतं ते खोडच असेल. दिसलं का तुम्हाला खोड? हे खोड चाललं वात. तिथं तर पहा खूप पाणी असेल, तिथं 15 फूट पाणी असेल इथे. बहीण एवढं पाणी सोडलं आहे ना आता. या बाटला बुटला वात चालल्या. पाणी वाढते राहायचं आलं, पाणी वाढ राहिलं. हे बघ, हे झाड बुडत आलं आता. पहिले उघडत आहे लगेच. तर पहा मित्रा, मी हाकतानी बसतानी व्हिडिओ बनवत हो. बहीण तुम्हाला खबर पोचवा लागते म्हणून. तो आता माझा मित्र येत आहे, तो आपला मित्र आहे. त्याला खबर माहीत होतं किती गेट खोलले, का खोलले. तर तो सांगू शकते. त्याला नाही माहीत. तो आता येऊ राहिला, विचारून पाहून त्याला का म्हणते तो. तर चांगली भरपूर भरून चालले नद. बहीण मी खूप बाटला न बुटला वात येऊ राहिल्या. कुठच्या गदाळा घ्या नदीला आला तर काड्यानं कुड्या खोडन खाडं. बहीण मग एवढा गदाळा कोठून भरला. तर कंपनी येण्यास आल्या या नदीवर, तरी एवढा गदाळा. हे खूप भरून चालले दोन्ही धड. पाणी वाडीवरच आहे तरी पण. बहीण ह्या गदाळा येते चालला वात. का दाखवा तुम्हाला तर सांगा. बहीण मग एवढं जगा आमच्या गाव उंचावर नाही तर गावात पण पाणी घुसलं असतं. चला 2020च्या पूरमध्ये गावात पाणी घुसलं होतं. ते खोडं खाडं येऊ राहिले वात. मग अशी गोष्ट आहे. पाहिजे तुमच्या इकडे येतं का पाणी? आमच्या इकडलं बरसात लागताना पाणी सोडलं, हिवाळा लागताना पाणी सोडलं. बहीण माई आहे ना, राहू दे तर भरून शेतकऱ्याला पुरवते पाणी. पहा साप डोम्या. दिसते का तुम्हाला? पहा हां, दोनकड्या महागड पाहू राहिला. बहीण मग हा कचरा येत चालला वात. कोठून एवढा साला कचरा आला तर. अशी गोष्ट आहे मित्रांनो. चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते आणखी किती पाणी वाढते ना दिलं तर. तोपर्यंत हा व्हिडिओ इथं संपवते. भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये.